इथे मी 250 ग्राम ब्रोकोली घेतलेली आहे. याला व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. याचं व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे ब्रोकोली खिसून घ्यायचे आहे. खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही चॉपरनं चॉपसुद्धा करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे खालचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळी ब्रोकोली खिसून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी ब्रोकोली सगळी खिसून घेतलेली आहे. आता लगेचच आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे पराठ्याचं. इथे एक पॅन ठेवलेला आहे. आता पॅनमध्ये आपल्याला छोट्या चमच्यानं 2 चमचे तेल घालायचं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे. जिरे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या. अद्रक घेतलेले मी अर्धा इंच खिसून. या ठिकाणी तुम्ही अद्रकची पेस्टसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आलं, जिरे आणि मिरची. व्यवस्थित परतून झालेला आहे. यामध्ये घालायचे आपल्याला खिसून घेतलेली ब्रोकोली. तर ब्रोकोलीसुद्धा आपल्या तेलामध्ये 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. 1 मिनिटभर मी तेलामध्ये ब्रोकोली व्यवस्थित परतून घेतलेली आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला आपल्याला कमीच घालायचा आहे. पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मीठ. आता मसाले घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे 2 मिनिटं ब्रोकोली परतून घ्यायची आहे. थोडीशी अशी सॉफ्ट झाली पाहिजे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा. मिडियम गॅसवरच आपल्याला ही ब्रोकोली परतून घ्यायची आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा किंवा तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची यामध्ये कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित परतून झालेलं आहे. आपलं ब्रोकोलीचं पराठ्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता ह्याला काढून थोडंसं आपण थंड करून घेऊया. ब्रोकोली आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक राहते आणि त्याचे पराठेसुद्धा खूप छान लागतात. आता लगेचच आपण खाली काढून घेऊया आणि याला थोडंसं थंड करायचं आहे आपल्याला. आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. असं मस्त भिजलेलं आहे पीठ. आता यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे. आपण जेवढं पोळीला पीठ घेतो तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता इथं मी गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला लगेचच याची पारी बनवायची आहे किंवा तुम्ही लाटूनसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे दोन्ही अंगठ्यानं आता इथं आपलं ब्रोकोलीचं स्टफिंगसुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर लगेच आपल्याला यामध्ये आता सारण भरायचं आहे. अशा प्रकारे तर लगेचच आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे उंडा. दोन्ही अंगठ्यानं अशा प्रकारे
व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे मी उंडा बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपल्याला थोडासा हाताने असा प्रेस करायचा आहे, म्हणजे सारण कडेपर्यंत जातं. अशा प्रकारे याला थोडंसं आपल्याला पोळपाटावर ठेवून प्रेस करायचं आहे. तर लगेचच आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे. याचा दोन्ही साईडकडून आपल्याला पलटी करून लाटायचा आहे पराठा. जास्त पातळ नाही लाटायचा, आपल्याला थोडासा जाड ठेवायचा आहे पराठा. अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतलेला आहे. आपलं सारण कडेपर्यंत गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता लगेचच आपण भाजून घेऊया पराठा. तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. आता लगेचच आपण याच्यावर पराठा घालून घेऊया. अशा प्रकारे आता 1 मिनिटभर खालची बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला पराठा पलटी करायचा आहे. मिनिटभर झालेला आहे. पराठा आपण पलटी करून घेऊया. आता आपल्याला यावरून तेल लावायचं आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूकडून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूकडून व्यवस्थित आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे. मिडियम गॅसवरच आपल्याला हा पराठा भाजायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आणि खायला सुद्धा खूप छान लागतो. समस्त असा दाबून दाबून उलथाण्यानं भाजायचा आहे पराठा. तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला. असं उलथण्यानं व्यवस्थित दाबायचा आहे आपल्याला पराठा, म्हणजे व्यवस्थित भाजला जातो. असं मस्त भाजलेला आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. खायला सुद्धा खूप छान लागतो. असा टम्म फुगलेला आहे आपला पराठा, तुम्ही बघू शकता. असं दोन्ही साईडकडून मस्त भाजलेला आहे. आता आपण काढून घेऊया. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पराठे बनवून घ्यायचे आहेत. तर दुसरा सुद्धा पराठा मी लाटून घेतलेला आहे. तर आता हे सुद्धा आपण असा गोल्डन कलर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. असं मस्त खरपूस भाजायचा आहे हा सुद्धा पराठा आपल्याला. दुसरा सुद्धा पराठा असा व्यवस्थित टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. असा मस्त झालेला आहे आपला दुसरा सुद्धा पराठा. तर व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही साईडकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मस्त आपले ब्रोकोलीचे पराठे तयार झालेले आहेत. आतून सुद्धा तुम्ही बघू शकता असं मस्त आपला पराठा तयार झालेला आहे. असं कडेपर्यंत सारण गेलेलं आहे. असं मस्त झालेला आहे आपला पराठा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला सुद्धा हे पराठे खाऊ शकता. तुम्ही हे पराठे दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा ग्रेव्हीच्या भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.